नमस्कार श्रोते हो, साहित्य पंढरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात ग दी माडगुळकर यांच्या साकारलेली आणखीन एक कथा. कथेचं नाव आहे पुत्रवधू. ऐकूयात. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात पुत्रवधू. गेले 8-10 दिवस मी एका वेगळ्या जगात वावरत होतो. प्रसन्न निसर्ग, संथ वाहणारी नदी, ऐसपैस घाट, देवळं रावळं, समाधी, देवभाषेतलं मंत्रपठण, सात्विक आहार, धर्मचर्चा, नीतिचर्चा. आगाशे शास्त्रींना शेवटपर्यंत वाटत होतं की मी यात्रेकरूच आहे. निघायच्या आधी मात्र मी त्यांना सांगितलं की मी एक लेखक आहे. माझ्या एका कादंबरीसाठी मला हे वातावरण हवं होतं आणि ते प्रत्यक्ष पाहावं म्हणून मी इथे आलो होतो, थांबलो होतो. बर बिघडलं कुठे त्यात? केव्हा निघणार आपण? निघेन की जेवून खाऊन थोडीशी वामकुक्षी झाल्यानंतर. ठीक आहे. मी सुद्धा एक कथा लिहिली आहे. घालाल नजरेखाली? मराठीत आहे तर काय संस्कृतात लिहिणार? मी लिहीन खूप, वाचील कोण? हसत हसत शास्त्रीबुवा आत गेले. मक्याच्या लाह्यांसारख्या टप्पोऱ्या अक्षरात लिहिलेली एक वही घेऊन परत आले. मी ती वही घेतली, माझ्या खोलीत गेलो. सिगरेटची आठवण झाली पण ओढली नाही. या वातावरणात काही व्यसन करणं आपल्यालाच आवडत नाही. तिथल्या एकुलत्या एका आरामखुर्चीत बसून मी शास्त्रीबुवांची कथा वाचायला लागलो. बंगल्याचं बांधकाम बहुतांशी पूर्ण झालेलं होतं. भिंतीतली कपाटं अजून तयार होत होती. स्नानगृहातून गिझर, शॉवर वगैरे लावायचं राहिलं होतं. स्वयंपाकघरातला ओटा रोहिणीला थोडा अधिक उंच करून हवा होता. विजेच्या तारा खेळवण्याचं कामही जवळजवळ संपत आलं होतं. रंगरंगोटी आटोपली की ती वास्तू निवास योग्य होणार होती. खरं तर चंद्रशेखर आणि रोहिणी या दोघांचीही इच्छा होती की येत्या दिवाळीला नव्या वास्तूत राहायला जावं. असा कसा तुमचा कॉन्ट्रॅक्टर हो? न सांगता सवरता गायब झाला कुठेतरी? रोहिणी वैतागून म्हणाली. अगं गायब कसला होतोय? तो सांगलीला गेलाय, सासूरवाडीला. चंद्रशेखर तिला म्हणाला. अहो पण हातचं काम टाकून? अगं तसंच काहीतरी कारण घडलं आहे. काय झालंय म्हणे? अगं त्याची बिचाऱ्याची बायको वारली आहे. 11 महिने अंथरुणाला खिळली होती, गेली ती. अगं आई गं, खरंच का हो? मग काय तर. त्यामुळे अडलं आहे आपल्या बांगल्याचं काम. तसे नोकर चाकर असिस्टंट पुष्कळ आहेत त्याच्याकडे, पण हे काम स्वतःच्या देखरेखीखाली झालं पाहिजे असा कटाक्ष आहे त्यांचा. मूलबाळ काही आहे का हो त्यांना? शेखरनं अंगातनं काढलेला कोट हातात घेत रोहिणीनं विचारलं. तेवढं बरं आहे, मूलबाळ काही झालं नव्हतं त्यांना. शर्टच्या गुंड्या मोकळ्या करत शेखर म्हणाला. मुलाबाळांचा विषय निघाल्यामुळे की काय न जाणे, पण त्याला आपल्या मुलीची आठवण झाली. आजूबाजूला पाहत त्यांनी विचारलं, अगं पिट्टी कुठे आहे आपली? मुलीचं नाव त्यांनी प्रणिती ठेवलं होतं, पण ठेवलेल्या नावानं कोणी बोलवतं का लहान मुलांना? खाली असेल ती शर्मांकडे. तिथे कोण मैत्रीण भेटली तिला? मैत्रीण कुठली अहो? शर्मांच्या घरात एकतरी मुलगी आहे का? वेळी अवेळी त्यांच्या पोरांबरोबर खेळत बसते ती. खेळसुद्धा कसले? खालचं अंगण केवढंच हो, तिथे क्रिकेट चालतो त्यांचा. सगळे मुलगे, ही एकटीच मुलगी. वळणाचं पाणी वळणानंच जायचं. थोडंसं हसत हसत शेखर बोलून गेला. रोहिणीची मुद्रा मात्र पालटल्यासारखी झाली. लग्नाला 7 वर्ष होऊन गेली आहेत, मुलगीच 5 वर्षांची झाली आहे. अशावेळी शेखरनं आपल्याला आपल्या पूर्व आयुष्याची आठवण द्यायला नको होती असं तिला मनःपूर्वक वाटलं. ती बोलली नाही काहीच, पण दुखावल्यासारखी मात्र झाली, एवढं खरं. शेखरची चूकही शेखरच्या लक्षात आली, पण करणार काय? इच्छा नसताना शब्द सुटून गेला होता. नखाच्या ओझरत्या स्पर्शानं भरत आलेल्या जखमेचा तुकडा उडाला होता.
जखम वाहणार होती असं नाही, पण तिचं किळसवाणं पुनर्दर्शन तिला होणार होतंच. महाविद्यालयात शिकत असताना रोहिणीचं नाव फारसं चांगलं नव्हतं. तशी ती बुद्धिमान होती, सुंदर होती, पण फार चंचल. आपल्या उंचीचा आणि डोळ्यांचा तिला फार गर्व वाटायचा. आपण तिलोत्तम आहोत याच थाटात ती सदैव वागत असायची. तिला कशाचाच कुणाचाच धाक नव्हता. मैत्रिणींच्या घोळक्यात बसून गप्पा मारताना ती चक्क सांगायची, पुरुषांना खेळवण्यातनं मजा वाटते मला. अगदी बुद्धू असतात पोरं. सहज तिरप्या डोळ्यांनी पाहिलं आणि हसल्यासारखं केलं की होतात घायाळ. पुरुषासारखा सेवक नाही. आबोलीच्या वेण्या, सुपारीच्या वेण्या, मागाल तो सेंट, साड्या, सिनेमे. तिच्या बोलण्यानं ऐकणाऱ्या चिमण्या चिडीचिप्प होऊन जात असत. 4 वर्षांच्या काळात तिने कैक पोरांकडनं खंडणी घेतली, अधिराज्य गाजवलं. पदवी परीक्षेच्या वेळी तर एक प्रौढ प्राध्यापकच तिच्या प्रेमात पडला. त्याची आर्य अर्धांगिनी एकदा अगदी अपरात्री तिच्या पाठोपाठ हॉस्टेलमध्ये आली. सगळ्या मैत्रिणींच्या समोर तिने रोहिणीची उल्का करून टाकली. रोहिणीला त्याचं काहीच वाटलं नाही. तिने हसत हसत त्या सुवासिनीला अगदी शांतपणे सांगितलं, आमच्या सायन्स हॉलमधला माणसाचा सांगाडा बघितला आहे ना तुम्ही? तुमच्या नवऱ्याला का नाही तसा बंद काचेच्या कपाटात कोंडून ठेवा. जा घरी जा, पेलाभर पाणी घ्या, डोळ्यांवर गाईच्या दुधाच्या घड्या ठेवा आणि झोपा. BAला रोहिणी अनपेक्षितपणे नापास झाली आणि तिचा नूरच उतरला. वयानं 20 ओलांडली होती. गालावर मुलूकभर पुटकुळ्या उठायला लागल्या. त्यांचे वण कुठल्याही औषधानं किंवा प्रसाधनानं बुजेनासे झाले. दुसऱ्याची अंतःकरणं बेदरकारपणे छेदणारी ती पारधी वृत्तीची तरुणी आपल्या गालावरच्या पुरळांना नख लावताना भिवू लागली, वैतागून गेली. तिची सुरेख मुद्रा मुंग्यांनी खाल्लेल्या पिवळ्या गुलाबासारखी करुण दिसायला लागली. उपायांच्या बाबतीत ती अगतिक झाली. त्या अगतिकतेचा परिणाम तिच्या गतीवर झाला, स्वभावावर झाला, बोलण्यावर झाला. तिच्या शिक्षणाचं रथचक्रही जणू त्या अगतिकतेनं गिळूनच टाकलं. ती पुन्हा कॉलेजमध्ये गेलीच नाही. कुठल्याशा गायन शाळेत जायला लागली, टायपिंग शिकली. त्या दोन्हीतही तिला गती साधेना. काही दिवस तिने चित्रकला शिकण्याचा प्रयत्न केला. हौशी नाट्यमंडळाच्या नाट्यप्रयोगात भाग घेऊन बघितला, पण तिच्या सामर्थ्याचं धनुष्य कोणीतरी मोडूनच टाकलं होतं. महाविद्यालयात असताना मुलं तिचा पाठलाग करत आता गुंडान वाचून तिची खोडी कुणी काढेन असं झाला. नोकरीत तिचं मन रमेना, लग्नाचं तर मुळीच जमेना. अशी तब्बल 5 वर्ष तिने स्वतःच्या मनाचाच सासूरवास सोसला. तिच्या वडील भावानं स्थळं शोधण्यासाठी महाराष्ट्र आणि बृहन महाराष्ट्रही पायाखाली घातला. शेवटी नागपुरातल्या नागपुरातच तिला जोडीदार मिळाला. वर्तमानपत्रातनं जाहिरात आली. वडील भावानं पत्र लिहिलं. मुलानं मुलगी पाहण्याची इच्छा दर्शवली. त्यांनी मुलगी पाहिली, पसंत केली, लग्न झालं. वेळ आली तेव्हा हा सगळा प्रकार झटपट आणि बिनबोभाट शेवटाला गेला. शेखर एका भिक्षुकाचा मुलगा. वडील अक्षरशः भिक्षुकी करत होते. शिक्षणाच्या निमित्तानं तो माहुली सोडून पुण्याला आला. एका चित्रपट संस्थेचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून नागपूरला आला आणि 10 वर्षात प्याद्याचा फर्जी झाला. व्यवस्थापक म्हणून काम करता करता त्यांनी धंतोलीवरच्या एका चित्रपटगृहात भागीदारी मिळवली सुद्धा. रोहिणीशी लग्न झाल्यापासून तर त्याच्या नशिबाचा तारा आणखीन प्रकाशमान होत राहिला. पैसा मोप मिळायला लागला. पिट्टीसारखं पोर लाभलं. बँक बॅलन्स वाढला. इतवारी नामक गिचमिड वस्तीत राहण्याचा कंटाळा आला म्हणून त्यांनी शंकरनगरात एक जागा खरेदी केली. 60-70 सहस्त्र रुपयांचं अंदाजपत्रक करून त्यांनी एक वास्तू बांधायला काढली. आपल्याला हवी तशी सुखसोयींनी सज्ज, अप टू डेट, सगळ्या नागपुरानं बघत राहावं अशी. त्या वास्तूसंबंधीच त्या दाम्पत्यात बातचीत चालली होती. आपलं पूर्वचारित्र्य आपल्या पतीला ठाऊकच नाही असा भ्रम रोहिणीला नव्हता. तो कधी काळी ते बोलून दाखवेल असं मात्र तिला वाटलं नव्हतं. त्याचं रूप, गुण अगदी 52 कसांनी तिच्या पसंतीला उतरलं होतं असं नाही. तो मात्र तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता.
महाविद्यालयात शिकत असताना नव्यानं नादावलेला एखादा पोरगा जसा तिच्याशी वागायचा तसा शेखर वर्षानुवर्ष वागत होता. आपल्याला आपल्यापेक्षा सुंदर, आपल्यापेक्षा सुशिक्षित आणि आपल्यापेक्षा इंचभर उंच जोडीदारीण मिळाली ह्या आनंदात तो मशगूल होता आणि त्या आनंदाचा कैफ न उतरणारा होता. लग्न झाल्या दिवसापासून आज पहिल्यांदा रोहिणी दुखावली गेली होती. शेखरही मनोमन बावरला होता. तिची क्षमा नेमक्या कोणत्या शब्दात मागावी हे त्याला सुधरत नव्हतं. बोलता बोलता ती दोघं गप्प झाली होती. एवढ्यात मम्मी ग अशी आरोळी मारत पिट्टी आत आली. तिच्या पाठोपाठ पोरांचा घोळका होता. मम्मी. पिट्टी आईच्या अंगाला बिलगत वर तोंड करून म्हणाली, काय ग? हा मदन काय म्हणतो बघ, बायका सुंदर असतात, पुरुष सुंदर नसतोच कधी. पिट्टीनं मदनचं म्हणणं सांगितलं. नसू दे, तुला जेवायचं आहे का नाही? हातपाय धुऊ, कपडे बदल, मी पानं घेते हो आता. जा रे बाळांनो आता आपापल्या घरी. घोळका करून थबकलेल्या मुलांना रोहिणीनं सौम्य आवाजात सांगितलं. त्या आवाजाला रुसव्याचा तिखट वास होताच. मुलं जात आहेत का नाही, पिट्टी हातपाय धुते की नाही हे पाहायच्या आधीच ती तिथनं हलली. स्नानगृहाबाहेरच्या बेसिनशी गेली. गार पाण्याचे सपकारे तिने आपल्या मुद्रेवर मारले. तोंड स्वच्छ पुसलं. समोर आरसा होता. स्वतःच्या मुद्रेचं प्रतिबिंब तिच्या दृष्टीला पडलं. तिचा चेहरा खरोखर सुंदर होता. कुणाही पुरुषानं थपकून निरखत राहावं, वळून मागे पाहावं असं काहीतरी तिच्यात होतं. खचितच होतं, अजूनही होतं. गुलाबाच्या किडीवरचा मागमूसही आता उरला नव्हता. का कोणास ठाऊक तिला एकाएकी त्या कॉन्ट्रॅक्टरची आठवण झाली. तो आपल्याकडे टक लावून बघतोय असं तिला अनेकदा जाणवलेलं होतं. आता हे आहेत ना पप्पा? कोण ग? आपला बंगला मानतायत ते. हां अरविंद. हां तेच ते अरविंद. ते सुंदर आहेत नाही का? ते कसे गोरे गोरे पान आहेत. उन्हात काम करताना तर त्यांचे गाल लाल होतात. अहो त्यांचे ओठसुद्धा कसे. रोहिणीला कसं कसं झालं. आपल्या मनात असलेलं ही कार्टी कशी काय बोलतीये हे तिला कळेना. पिट्टी. तिने जोरात हाक मारली. त्या हाकेत इकडे ये हा आदेश होता. पिट्टी थांबली. शर्मांची फौज पसार झाली. शेखरही उठून उभा राहिला. कधी नाही ती रोहिणी आज रागात आहे हे सगळ्यांनी ओळखलं. जेवणाच्या टेबलवर कोणीच कोणाशी बोललं नाही. पिट्टीला आईच्या डोळ्यांचा धाक होता. शेखर स्वतःलाच दूषण देण्यात गडून गेला होता. रोहिणी अस्वस्थ होती. तिच्या अस्वस्थपणाला अनेक तोंड होती पण ती सगळी मुकी. त्यांच्या दुर्बोध खुणात ती अडकून पडली. तिघही मुक्यानं जेवली, मुक्यानं आचवली, आपापल्या अंथरुणावर जाऊन पडली. हवं नको एवढे शब्दसुद्धा कोणाच्याही तोंडून उमटले नाहीत. रोहिणी आणि शेखर यांच्या शय्या एकमेकांना खेटलेल्या होत्या. पिट्टीचा पलंग दूर होता. मध्ये एक पडदा होता. विजेचे दिवे तेवत होते. शय्यादीप चेतलेले होते. शेखर काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करत होता. पिट्टी स्वतःशी काहीतरी पुटपुटत होती. हातपाय नाचवत होती. रोहिणीला उजेड नको होता. तिला अंधार हवा होता. शेखरला सांगायचं ते तिने मुलीला सांगितलं. पिट्टी झोप आता, उद्या शनिवार आहे ना. पिट्टीनं भिंतीकडे तोंड वळवलं. शेखरही या कोशीचा त्या कोशीवर वाढला. रोहिणी उठली. एक एक करत तिन्ही खोल्यातले सगळे दिवे मालवून टाकले. शेखर रोहिणीचा हा आबोला दुसऱ्या दिवशी सुटला नाही. पिट्टी शाळेला निघून गेली. कथा कादंबरीत घडणार नाही असा विचित्र प्रकार ती शाळेतनं परतण्याच्या आत घडला. तिचे पप्पा गेले. त्यांची स्कूटर एका भरधाव बसला धडकली. ते जागच्या जागी ठार झाले. बिचारा न बोलता न सांगताच नाहीसा झाला. पिट्टीला ही बातमी समजली तेव्हा ती आईच्या अंगावर चावताळून गेली. तिला बोलणं जमलं नाही. मोठमोठ्यानं रडत तिने आईच्या तोंडावर नखांचे ओरखाडे ओढले. गालाचं रक्त काढलं. कुणीतरी तिला आवरलं, उचलून नेलं. पिवळ्या गुलाबावर पुन्हा तांबड्या भुंग्यांनी हल्ला केला. लावण्याची काच परत एकदा मलिन झाली. पोरीच्या त्या वागण्याचा अर्थ रोहिणीला मुळीच कळला नाही. आपल्या वडिलांच्या मरणाला मम्मीच कारणीभूत झाली ही समजूत पिट्टीच्या काळजात घट्ट बसून राहिली.
कुठल्या शहाणपणानं कोणास ठाऊक, पण तिने तसं कोणाला सांगितलं मात्र नाही. केशव मामा येऊन गेला, माहुलीचे आजोबा येऊन गेले, आणखीन पुष्कळ माणसं भेटून गेली. सगळ्यांनी रोहिणीचं सांत्वन केलं, पिट्टीला पोटाशी धरली. प्रत्येकाच्या मिठीतनं पिट्टीनं स्वतःला सोडवून घेतलं. आईला सुद्धा ती बिलगली नाही. दिवांध पाकोळीसारखी ती भरकटत राहिली, भिरभिरत राहिली. ती कोणाकडे तरी जेवली, कुठेतरी झोपली. वडिलांचा देह तिला पुन्हा दिसला नाही. अरविंद समाचाराला आला तेव्हा पिट्टी घरात होती. त्याला बघताच रोहिणीला रडू कोसळलं. आर्त आवाजात तिने अरविंदला विचारलं, आता कुणासाठी बंगला बांधताय अरविंद? बंगल्याचे मालक त्यात कधीच येणार नाहीत, कधीच नाही. अरविंद निश्चल उभा राहिला. त्याचे टपोरे डोळे पाण्यानं काठोकाठ भरले, ते ओघळले मात्र नाहीत. पिट्टी त्याच्या डोळ्यांकडे बघत बघत रडवेल्या डोळ्यांनी सामोरी झाली. अरविंदनं तिला उचलून घेतलं. तिला उभ्या उभ्या कवेत घेऊन तिचा गाल आपल्या गालाशी भिडवत तो म्हणाला, असे कसे गेले ग तुझे पप्पा पिट्टे? पिट्टी रडायला लागली तशा अरविंदाच्या डोळ्यातनं धारा व्हायला लागल्या. पिट्टीच्या ओरखडण्यामुळे उठलेले रोहिणीच्या गालावरचे वळ पुसून गेले. तिची मुद्रा पुन्हा पूर्वीसारखी नितळ सुरेख दिसायला लागली. ती पुन्हा हसायला लागली, बोलायला लागली, ओठातल्या ओठात गुणगुणायला लागली. अरविंदच्या मदतीने तिने भागीदारीचा व्यवहार स्वतःच्या नावावर करवून घेतला. घराचं बांधकाम पूर्ण केलं, त्याला रंग लावून घेतला. शेखरच्या वर्षश्राद्धाच्या मुहूर्तावर तिने नव्या बंगल्याची वास्तुशांती केली. बिराड बदललं. अरविंदचं येणं जाणं आता खूपच वाढलं. छोटी प्रणिती सगळं बघत होती. अरविंद घरी आलेले तिला आवडत होते, पण ते मम्मीशी बोलत बसतात याचा तिला राग येत होता. खूप हसायला लागली म्हणजे रोहिणीचे डोळे आपोआप मिटत. अशा वेळी अरविंद हजर असले तर पिट्टीला वाटे की तिच्या डोळ्यांवर ओरखडे काढावेत, ते रक्तबंबाळ करावेत. तिने तसं केलं मात्र कधीच नाही. आता केलं तर क्षमा होणार नाही हे ती जाणत होती. नवरा गेला म्हणून रोहिणीने कुंकू लावायचं सोडलं नाही, बांगड्या फोडल्या नाहीत, की मंगळसूत्रही तोडलं नाही. ती पूर्वीसारखीच राहत होती, पूर्वीसारखीच वागतही होती. नव्या घरात येण्यापूर्वी जुन्या बिल्डिंगमधल्या बायका बोलत होत्या ते पिट्टीला फारसं कळत नव्हतं. त्या अशाच पद्धतीनं बोलत होते की पिट्टी एवढ्या मुलाला ते कळू नये, पण ऐकणाऱ्याला उमगावं. नव्या बंगल्यात अरविंद जेवायला आले होते. अरविंद, रोहिणी आणि पिट्टी तिघही टेबलाशी बसली होती. ती दोघं बोलत होती, पिट्टी ऐकत होती. जेवणात त्या दोघांचं अजिबात लक्ष नव्हतं. रात्र अगदी कोवळी होती, हवा शीतल होती. अरविंदाच्या अगदी समोर पश्चिमेची खिडकी होती. रोहिणी त्याच्या सन्मुख बसली होती. पिट्टी अरविंदा शेजारी होती. तिचे डोळे एकदम मोठे झाले. पौर्णिमेचा चांद त्या खिडकीत आल्याचं तिने बघितलं आणि ती आनंदानं ओरडली, अय्या चंद्र. अरविंदचं लक्ष तिकडे गेलं. रोहिणीने वळून बघितलं, पुन्हा हसून मान वळवली. दोघांची नजरानजर झाली. मानू मी चंद्रमा कोणता, भूवरीचा का नभीचा. अरविंद कविता म्हणायला लागला. रोहिणीचे डोळे चमकले. ती पिट्टीला म्हणाली, आटोपलं ना तुझं राजा, हात धु आणि झोप, मी आलेच. पिट्टीला उठावं लागलं. तिचं जेवण खरोखर आटोपलं होतं. ती उठली, आपल्या पलंगावर जाऊन पडली. बराच वेळ तिला झोप नाही आली. जेवण संपलं म्हणून काय झालं? हात धुवून ती अरविंदांच्या मांडीवर बसली असती. तिला कुशीत घेऊन ते बोलत राहिले असते. शर्मांच्या मुलांकडनं तिने ऐकलं होतं की इंग्लंड अमेरिकेत लग्न झालेल्या बायका दुसऱ्यांदा लग्न करतात. ज्यांचा नवरा मरून गेलाय त्या तर करतातच करतात. पहिल्या नवऱ्याची मुलं दुसरा बाप सांभाळतो. वयाला न शोभणारे विचार तिच्या डोक्यात घोळत होते. हसण्याचा आवाज आला तशी पिट्टीनं मान वळवली. डोळे गच्च मिटून घेतले. तिच्या मिटलेल्या डोळ्यांपुढे निरनिराळ्या रंगांच्या दोऱ्या एकमेकीत मिसळायला लागल्या. जागी आहे का? अरविंदांनी विचारलं. रोहिणीने आवाज केला. पिट्टीचे डोळे गच्चम. हो, निजली वाटतं. पिट्टीला झोप लागली आहे अशी खात्री त्या दोघांनी करून घेतली आणि पिट्टीनी पाहिलं नाही, नुसत्या आवाजाने तिला काय सांगायचं आहे ते सांगितलं.
ती ताडकन उठली, आईच्या अंगावर धावून गेली आणि तिच्या शरीराचा जो भाग तिला गव असला त्याचा तिने करकचून चावा घेतला, चिडलेल्या भाटीसारखा. रोहिणी किंचाळली. तिने तिला झिंजाडून दूर ढकललं. ती पडली. ती भोकाड पसरणार तेवढ्यात रोहिणीनं लगबगीनं तिच्या तोंडावर हात ठेवला. तिचा जीव गुदमरला. रडू आवरेना आणि रडतातही येईना. रडायचं नाही. दांत खाती येऊन रोहिणीनं तिला धमकावलं. ती गप्प झाली. ती सगळी रात्र ती झोपेत हुंदके देत राहिली. अखेर नेणते डोळे मिटले, जाणते डोळे जागत राहिले. रात्र सरली पण त्यांची हितगुजं काही सरली नाहीत. अरविंद आगाशे आणि रोहिणी रानडे यांचा रजिस्टर्ड विवाह झाला. कुणाला कसलं आश्चर्य नाही वाटलं. शेखरच्या अपघाती मृत्यूनंतर जशी समाचारासाठी माणसं आली तशी पुष्कळ माणसं अभिनंदनासाठी आली. अनेकांनी भेटीदाखल वस्तू दिल्या. पिट्टीला नवीन कपडे मिळाले, सोन्याची साखळी मिळाली. पिट्टीची आई पिट्टीपासनं दूर गेली. 4-8 दिवस गेले असतील नसतील, पिट्टीची रवानगी पुण्याला झाली. तिला हिंगण्याच्या शाळेत प्रवेश मिळवून देण्यात आला. त्या चिमुकल्या जीवाचा विरोध जन्मदात्या आईनं विचारात घेतला नाही, मानला नाही. नव्या वडिलांनीही तिच्या मम्मीच्या सेवेचा विडा उचलला होता. त्यांनीही नापसंती दाखवली नाही. पिट्टीला अरविंद आवडत होता. त्यांनी घेतलेला पापा तिला आवडत होता. अरविंद सुंदर होते, शक्तिमान होते. राक्षसाची रेवडी उडवणाऱ्या राजपुत्रासारखे शक्तिमान होते. ते उघडे झाले म्हणजे चित्रातल्या देवासारखे दिसतात, असं तिचं प्रामाणिक मत होतं. SSC परीक्षा पास होईपर्यंत प्रणती मोजून 10 वेळा नागपूरला आली. नव्या वडिलांचा आणि जुन्या आईचा संसार सुखानं चाललेला तिने नाईलाजानं पाहिला. शेखरची आठवण मधून मधून निघायची, पण ती नाममात्र. जसजसं कळायला लागलं तसतसं प्रणतीलाही ते सगळं अंगवळणी पडलं. अरविंदांना पप्पा अशी हाक मारणं मात्र तिला जमलं नाही. ती त्यांना अरविंदच म्हणे. आपण कोण, आपण का येतो या घरात? ही माणसं आपल्या शिक्षणाला पैसे पुरवतात म्हणून? कधी कधी प्रणतीचं मन तिला विचारी आणि तिला उत्तर सापडता सापडत नसे. मन मुकं होऊन जाई. मेंदूचं यंत्रच धप्पकन बंद पडे. अशा वेळी तिचं सर्वांग ओरडून उठे, अरविंदाचा स्पर्श मला आवडतो, आवडतो, आवडतो आणि तो मला का मिळत नाही? प्रणती घाबरून जाई. तिला स्वतःचंच भय वाटायला लागे. शिक्षण संस्थेत तिच्या अवतीभोवती सगळा बायकांचा बाजार, सगळे किनरे आवाज. स्वतःची काळीज पदराखाली लपवणारी माणसं. ती सांगणार कोणाला आणि बोलणार कोणाशी? प्रणतीताई, आता काही तुम्ही पुण्याला जाणार नाही ना? अरविंदांनी प्रणतीच्या पाठीवर थाप मारली आणि तिला विचारलं. ती त्यांच्याकडे टक लावून बघण्यात गर्क होती. त्यांचा प्रश्नही तिच्या कानावर नीटसा आला नाही. तिचा गाल चिमटीत पकडून अरविंद पुन्हा म्हणाले, आता पुण्याला नाही ना जाणार? का? आता कशाला जायचं आहे? म्हणजे? अगं, आपल्या नागपुरात कॉलेज नाही आहेत का? प्राथमिक शाळासुद्धा होत्याच की. हे वाक्य प्रणतीनं उच्चारलं नाही. अरविंदच पुढे बोलत राहिले, आता राहा इथे, BA हो. वडिलांच्या म्हणण्याला प्रणतीनं नकार दिला. नेहमीप्रमाणे सुट्टी संपताच ती पुण्याला निघून गेली. तिने आपलं नाव स्त्रियांच्याच महाविद्यालयात घातलं. पहिली टर्म झाली असेल नसेल, प्रणतीला अरविंदाचं पत्र आलं. तशी पत्र तिला नेहमी येत. अरविंदांचं पत्र फोडताना तिचा ऊर उगाचच उचंबळून येई. नात्यानं वडील असलेल्या पुरुषाचं पत्र फोडताना आपल्याला असं का व्हावं ते तिला कळत नसे. कळत असल्याचंही जाणवे. अरविंदांचं हे पत्र मात्र वेगळं होतं. त्यात नेहमीसारखी कुशल वार्ता नव्हती. त्यांनी अस्वस्थ अक्षरात लिहिलं होतं की, पिट्टी, तुझी मम्मी फार आजारी आहे. तू तिच्याजवळ असावंस असा तिचा आजार आहे. अभ्यास बुडला तरी हरकत नाही, तू इकडे निघून ये. हवं तर माझं हे पत्र तुझ्या प्राचार्यांना दाखव. तुझा अरविंद. प्रणतीला स्वतःच्या वृत्तीचा संताप आला. आईच्या आजाराच्या वार्तेनं तिचं काळीच कळवळलं नाही. आपण इतक्या कठोर कशा हे तिचं तिलाच कळेना. अरविंदांनी लिहिलंय म्हणून तरी आपण गेलं पाहिजे असं तिने ठरवलं.
महाविद्यालयाची अनुमती मिळवली आणि तिने पुणे सोडलं. नागपूरला पोचल्या पोचल्या प्रणतीला समजून चुकलं की आता पुण्याला परत जाणं कठीण आहे. रोहिणी घरात नव्हती. अरविंदांनी तिला एका मोठ्या इस्पितळात पोचवली होती. तिला झालेला आजार सामान्य नव्हता. ती परत येणं जवळजवळ अशक्य होतं. अरविंद एकटेच होते. नोकर चाकर किती आणि काय काय करणार. प्रणती नागपुरातच राहिली. 1-2 वेळा जाऊन ती रोहिणीला पाहून आली. रोहिणीची स्थिती विलक्षण केविलवाणी होती. मुलीला बघताच तिचे डोळे पाणावले. प्रणतीला मात्र अजिबात भडभडून वगैरे आलं नाही. नाटक कादंबऱ्यातल्या खलपात्राच्या पतनानं प्रेक्षकांच्या किंवा वाचकांच्या मनावर जशी प्रतिक्रिया होते ना, तशीच काहीशी तिची प्रतिक्रिया झाली. पुढे पुढे तिने इस्पितळाकडे जाणंच सोडून दिलं. एकटे अरविंदच जाऊन येत तिच्या प्रकृतीविषयी सांगत. ते ऐकायचंही प्रणतीला कंटाळा यायला लागला. एक प्रशस्त बंगला, सभोवार उद्यान, त्यात नाना तऱ्हेची फुलझाडं, काही दिवसभर दरवळणारी, काही रात्री फुलणारी. आज सगळ्या सुखसोयी. नांदणारे जीव 2. एक ज्ञातास्वाद पुरुष आणि एक किशोरी. कुणी पाहणारं नाही, कुणी बोलणारं नाही. प्रणती पाककलेत प्रवीण होती. गृहरचना हा तिचा अभ्यास विषय होता. अरविंद एक अतृप्त, पराजित, रसिक माणूस होता. त्या दोघात म्हटलं तर काही नातं होतं, म्हटलं तर नव्हतं. आपल्या मनातल्या उर्मी नैसर्गिक आहेत का विकृत आहेत, या संभ्रमात प्रणतीने पुष्कळ काळ जाऊ दिला. अरविंद तिला लहानपणापासून आवडत होता. त्याचा स्पर्श आता तिला पुन्हा पुन्हा लाभायला लागला. उमलत्या कळीला निब्बर सूर्यकिरणाचे स्पर्श व्हायला लागले. वाऱ्याकडनं उत्साह मिळायला लागला. मग ती फुलणं अपरिहार्यपणे आलं. कसं घडलं, केव्हा घडलं ते त्या दोघांनाही कळलं नाही, पण ते घडलं खरं. त्या दोघांचं एकमेकांविषयीचं आकर्षण इतकं वाढलं की संकोचाचं धुकं पार नाहीसं झालं. लौकिक विवेकाच्या मर्यादा त्या दोघींनीही ओलांडल्या. रोहिणी आणि अरविंद झोपत होते, त्याच जोडशय्येवर आता प्रणती आणि अरविंद झोपायला लागले. छोट्या पिट्टीचा पलंग आता त्या खोलीत नव्हता. अपरात्री प्रणतीला उगाचच वाटे की तो पलंग त्या तिथे आहे, त्यावर कोणी चिमुकली मुलगी पाय पोटी घेऊन झोपलेली नाही, तर ती एक म्हातारी लवंडली आहे. क्षयी, स्वार्थी, आपमतलबी. एरवी या भासानं प्रणती घाबरली असती. आत्ता तिला हसायला येत होतं. एक चमत्कारिक जातीचं हसू, अनामिक हसू. बाहेर बघवत नव्हतं. उन्हानं सगळ्या वातावरणालाच आग लावून दिली होती. वारा मरून जुना पुराणा झाला होता. पाखरांचा, माणसांचा कसलाच शब्द उमटत नव्हता. मधमाशांच्या राणीसारखी एकटी प्रणती आपल्या शय्याघरात बसली होती. साऱ्या बंगल्यात ती एकच खोली वातानुकूलित होती. साऱ्या खिडक्या बंद होत्या, कवाडं बंद होती. आतल्या थंडाव्याला चंदनाचा सुगंध होता. रेकॉर्ड प्लेअरवर रविशंकरची सतार हळूवार वाजत होती. प्रणतीने हातातलं पुस्तक मिटलं, ते शेजारच्या तिपाईवर ठेवून दिलं. अंगाला आळोखे पिळोखे देत ती उठली. तिचे माने बरोबर कापलेले केस मोकळे रुळत होते. गोरीपान पाठ उघडी होती. किंचित कटीखाली नेसलेलं झुळझुळीत पातळ अंमळ अस्ताव्यस्त झालं होतं. तिला आळस आला होता. तिचं सर्वांग सुस्तावलं होतं. पायात सपाता घालायचे कष्टसुद्धा तिने घेतले नाहीत. जमिनीवर पसरलेल्या गालिच्याचा मुलायम स्पर्श तिला बरा वाटत होता. 4-2 पावलं चालून ती आपलं शरीर गुबगुबीत गादीवर झोकून देणार होती, एवढ्यात बेल वाजली. अरविंद असावेत या कल्पनेनं ती उत्साहित झाली. दार उघडून बाहेर आली. चंद्रावरची नजर भडकत्या आगीवर आदळावी तेव्हा होईल ना, तसं तिचं झालं. मुख्य दरवाजापर्यंत जाऊन तिने दार उघडलं आणि सोडायला आलेली रिक्षा तिने परतताना बघितली. तिच्या सर्वांगाचा भडकाच उडाला. दाराशी रोहिणी उभी होती. तिच्या सौंदर्याचं पोतेरं झालं होतं. हातापायांच्या काड्या झाल्या होत्या. डोळ्यांच्या पणत्यातल्या ज्योती विझू विझू झाल्या होत्या. बाहेरच्या उन्हानं ती कासावीस झाली होती. अगं मला हात तरी दे. अनिच्छेनं प्रणतीनं तिच्या हातातली पर्स घेतली. रोहिणी आत आली. तू बरी झालीस मम्मी? हो हो हो.
अरविंद आले नाहीत न्यायला, मग मीच आले. ऊन फार आहे ग. प्रणती काहीच बोलली नाही. तू आली नाहीस पुन्हा. प्रणतीनं उत्तर दिलं नाही. रोहिणी कशीबशी उभी राहिली. तिने मुलीच्या मुद्रेकडे न्याहाळून बघितलं. तिला खूप मोठ्यानं ओरडायचं होतं, पण स्वरांनी साथ नाही दिली. कापऱ्या निर्जीव स्वरात ती म्हणाली, अगं कार्टे, हे ग काय. आपल्या कटीच्या वरच्या ईषत्फुल्ल भागावर हात फिरवत पातळाच्या चुण्या सारख्या करत प्रणती बेफिकिरीनं म्हणाली, काय लग्न केलंस का तू. नाही. अगं मग हे काय. निसर्ग. कोण कोण घातलास ग. अरविंद, तुझा अरविंद. रोहिणीला तिरीमिरी आली. थरथर कापत ती खाली बसली. तिला बोलता येईना. तोतऱ्या खोल आवाजात तिने ओरडायचा प्रयत्न केला, अगं तो तर तुझा बाप. माझा बाप कसा. तू त्याच्याशी लग्न केलंस म्हणून. माझा बाप मरून गेला, त्याचं नाव विसरली असशील तू. चंद्रशेखर. तो मला कधीच आवडला नव्हता. मग लग्न का केलंस. तडजोड. तडजोड नाही ग, फसवणूक. कितवा प्रियकर होता ग तुझा तो. मला सगळं माहिती आहे. आणि मी अरविंदाशी नांदणार आहे. तो मला लहानपणापासून आवडतो. मग कितीतरी वेळ ती क्षीण रुग्ण स्त्री थरारत राहिली. आपल्या छातीवर हात दाबून धरून गुदमरल्यासारखे उच्छवास सोडत राहिली. अत्यंत कष्टानं उठून उभी राहिली. मुलीकडे अजिबात न बघता म्हणाली, जे पेरलं ते उगवलं. मी जाते जाते हो मी. एक एक पाऊल उचलून टाकत ती दरवाजाच्या बाहेर पडली. बाहेर वैशाख नुसता पेटून धडाडत होता. वहीचं शेवटचं पान मिटलं तेव्हा माझेही डोळे झुकले होते. मस्तक जड झालं होतं. शास्त्री बुवा माझ्या अभिप्रायाची वाट बघत होते. ते समोरच होते. शास्त्री बुवा भयंकर आहे हे, मी म्हणालो. काल्पनिक नाही हो, सत्य कथा आहे ही. काय सांगताय शास्त्री बुवा. आता ह्या कथेतली रोहिणी ती माझी सून. पतिता, विधवा, परित्यक्ता काय नाही आहे ती. निराधार अवस्थेत माझ्या दारी आली. मी म्हणालो, ये बये, जीवात जीव आहे तवर सांभाळीन मी तुला. देवा ब्राह्मणासमक्ष तुझ्या भावाकडनं पुत्रवधू म्हणून स्वीकारली आहे मी तुला. आणि आपण तिच्याच हातचा स्वयंपाक जेवत होतात गेले आठवडाभर. हो. मी थक्क झालो. तो 80 वर्षांचा वृद्ध ब्राह्मण नंतर थोडंसं हसला. पण ते हास्य मी कधीही विसरणार नाही, कधीच विसरणार नाही.